मुंबईकर आतुरतेने ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण येऊन ठेपलेला आहे, कारण मुंबईकरांना आज आम्ही दर्शन घडवणार आहोत ते पेंग्विन्सचं. जो प्रकल्प मुंबईमध्ये खूप चर्चेत राहिला, नंतर वादात अडकला, अशा सगळ्या वादांवर पडदा पाडत आता हे पेंग्विन्स जे आहेत ते मुंबईकरांना लवकरच बघायला मिळणार आहे. अतिशय गोंडस असा पक्षी आहे हा, आणि तुम्ही बघता आहात की मजेत अगदी ते या पाण्यामध्ये विहार करताना दिसत आहेत. काल सकाळीच त्यांना त्यांच्या या कायमस्वरूपी वास्तव्यामध्ये आणलेल्या, आतापर्यंत ते तात्पुरत्या वास्तव्यात होते आणि त्या तात्पुरत्या वास्तव्यातच दुर्दैवाने एक घटना घडली की त्यातला एक पेंग्विन दगावला. पण त्यानंतर मात्र आता यांची परिस्थिती अगदी व्यवस्थित आहे. त्यांना त्यांच्या कायमस्वरूपी निवासस्थानामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खूप एन्जॉय करतायत, आपल्याला दिसत आहेत ते. आणि पहिल्यांदाच मुंबईकर या पद्धतीने हे पेंग्विन्स बघणार आहेत. डॉक्टर संजय त्रिपाठी आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काल यांना इथं आणलं त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर आम्हाला तुम्ही त्यांचं दर्शन घडवणार आहात? नाही, ॲक्च्युली हे तर आपण करणारच आहोत पब्लिकला जास्तीत जास्त 7-8 दिवसानंतर. आणि निश्चितपणे जे काही आपण सुविधा तयार केलेली आहे, एक चांगली आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा आहे आणि पक्षी निश्चितपणे एन्जॉय करतायत. इथे जवळजवळ 400-450 स्क्वेअर फीटचा पूल आहे. 60% जवळजवळ लँड एरिया आहे, रॉकवर्क आहे, त्याच्यात नेस्टिंग आणि रेस्टिंग एरिया सगळं आहे, अकोमोडेशन रूम आहे त्यांच्यासाठी. फार सुंदर सुविधा आपण तयार केलेली आहे. निश्चितपणे लवकरात लवकर ते वाटतं ॲडजस्ट होतील इथे. सुरुवातीला एक 7-8 दिवस आम्ही आहे ना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेलं आहे. त्याला ॲक्लिमेटायझेशन पिरियड आपण म्हणू ॲक्च्युली, कारण एकदम अशा जेव्हा पब्लिक विविंग होईल तर मोठ्या प्रमाणावर पब्लिक असतील तर त्यांच्या याच्यावर ताण नको. सुरुवातीला एक ॲक्लिमेटायझेशन राहील. तर आपण बघितलं की होते डॉक्टर संजय त्रिपाठी जे आपल्याला सांगत होते की हे पेंग्विन्स जे आहेत ते अतिशय आनंदात या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना अजून माणसांची सवय व्हायची आहे. ती सवय आपल्या निमित्तानं त्यांना होईल आणि म्हणूनच आजपासून प्रसारमाध्यमांना असेल किंवा काही मोजक्या लोकांना हे पेंग्विन्स दाखवण्याची सुविधा जी आहे ती राणीच्या बागेच्या वतीनं करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई.